विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तेजस गायधनी. मी माझ्या यूट्यूब चॅनल तेजस एज्युकेशनल न्यूज अँड अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि ही अधिसूचना आहे IKSच्या पेपरबाबत. म्हणजे जो इंडियन नॉलेज सिस्टमचा जो पेपर आहे त्याच्या संदर्भामधील ही एक अधिसूचना आहे. ही अधिसूचना खास करून जे नवीन विद्यार्थी आहेत, म्हणजे यावर्षी फर्स्ट इयरला असलेले विद्यार्थी, जे BAला, BComला किंवा BSc फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सब्जेक्ट आहे IKS. ठीक आहे, इंडियन नॉलेज सिस्टम. तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये ही एक अधिसूचना आहे. त्या अधिसूचनेनुसार त्या अधिसूचनेमध्ये काय काय माहिती सांगितलेली आहे ते समजून घेऊया. तर IKS पेपरबद्दल काही माहिती समजून घेऊया. तर तुमचा जो IKS पेपर आहे, जो जेनेरिक इंडियन नॉलेज सिस्टम जो पेपर आहे, तो पेपर तुमचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन पद्धतीने होईल. म्हणजे MCQ पद्धतीने हा तुमचा पेपर होईल. त्याच्यानंतर एकूण 40 गुणांकरिता ही बहुपर्यायी प्रश्न असतील. म्हणजे त्या पेपरमध्ये 2 तासाचा पेपर आहे हा. तर 2 तासाकरिता 40 गुणांकरिता, आता 40 गुणांकरिता 80 प्रश्न विचारतात की 40 प्रश्न विचारतात ते माहीत नाही, परंतु बहुतेक 80 प्रश्न विचारतील आणि त्याच्यामुळे ते 40 गुणांकरिता असतील. तर 40 गुणांकरिता तुम्हाला 80 म्हणजे 40 गुणांकरिता तो बहुपर्यायी प्रश्न असतील. त्या प्रश्नामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार. ठीक आहे, पूर्ण म्हणजे तुमचे जरी काही ॲन्सर चुकले तरी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये हा जो क्वेश्चन आहे, म्हणजे हा पेपर जो आहे हा 50 मार्काचा पेपर आहे, परंतु तुमचं थेरॅटिकल पेपर हा 40 मार्कचा आणि 10 मार्कची तुमची होम असाइनमेंट. ठीक आहे, होम असाइनमेंट किंवा जे इंटरनल जे तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व ॲक्टिव्हिटीज, मग त्याच्यामध्ये वायवा असेल किंवा तुमचा होम असाइनमेंट असेल किंवा इतर कोणत्या ॲक्टिव्हिटी असतील, तर ते 10 गुण तुमच्या जो तुमचा IKSचा जो तुमचे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांच्या हातामध्ये ते 10 गुण असतील. ठीक आहे, तर त्यांचं अंतर्गत मूल्यांकनावर ते तुम्हाला 10 पैकी गुण मिळतील. परंतु हे 40 पैकी तुम्हाला पेपर द्यावं लागेल. MCQ टाईप तुमचा पेपर होईल. हा जो पेपर आहे हा 27 नोव्हेंबर 2024 तुमच्या टाईमटेबलनुसार, नवीन टाईमटेबलनुसार 2 ते 4 वाजताच्या दरम्यान, म्हणजे दुपारच्या बॅचमध्ये आहे. फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर जे रेग्युलर फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा हा टायमिंग आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठीच आहे IKS पेपर. तर 2 ते 4 दरम्यान हा तुमचा पेपर होईल. पेपर MCQ पद्धतीने होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे जी तुमची प्रश्नपत्रिका आहे तीच तुमची उत्तरपत्रिका असेल. त्याच्यावरच पूर्ण सोय असेल तुम्हाला टिक करणं. म्हणजे कोणतं ऑप्शन आहे, 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे, तर तो एक ऑप्शन निवडण्याची किंवा त्याच्यावर टिक करण्याची पूर्ण सोय त्या प्रश्नपत्रिकेमध्येच असेल आणि ती प्रश्नपत्रिका तुम्हाला वापस करावी लागेल. जे तुमचे एक्झामिनर असतील, परीक्षक असतील, त्यांना ते वापस करावी लागेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची उत्तरपत्रिका मिळणार नाही. त्याच्यानंतर पुढे सांगण्यात आलेलं आहे की प्रश्नपत्रिकेतच पर्याय निवडून त्यावर टिक करण्याची सोय असल्यामुळे पेपर संपल्यानंतर प्रश्नपत्रिका परीक्षकाला वापस करावी लागेल. ठीक आहे, तर मी हा मुद्दा अगोदरच सांगितलेला आहे की तुम्हाला हे सगळं जो तुमची प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला वापस करावी लागेल. ठीक आहे, आणि शेवटचा मुद्दा आहे, फक्त प्रथम सेमिस्टरकरिताच IKSचा पेपर असेल. हे या अगोदरच सांगितलेलं आहे, कारण की आत्ता जे फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच NEP पॅटर्न लागू झालेला आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटले जाते. तर ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी यावर्षी म्हणजे जे 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांनी ॲडमिशन केलेली आहे, फ्रेश ॲडमिशन आहे फर्स्ट इयरला, त्यांच्यासाठीच हा पेपर आहे आणि तो पण फक्त फर्स्ट सेमिस्टरला. पुढच्या सेकंड सेमिस्टरला तुमचा IKS हा पेपर राहणार नाही. ठीक आहे, तर त्यामुळे IKSचा हा पेपर 27 तारखेला, मोठी सांगायचं झालं तर 27 तारखेला तुमचा पेपर असणार आहे. 2 तासाचा पेपर असणार आहे, परंतु तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन, म्हणजे MCQ टाईप क्वेश्चनची तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि तुम्हाला उत्तरपत्रिका मिळणार नाही. ठीक आहे, तर हे सगळी माहिती तुम्हाला या परिपत्रकामध्ये मिळून जाईल. हा जो परिपत्रक आहे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने हा काढलेला परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये ही सगळी माहिती सांगण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू. या अगोदर जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, ज्यामुळे विद्यापीठाचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होऊ शकतील.